नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सध्या भेंडीच्या प्लॉट मध्ये उभा आहे आणि मी काय झालं काल भेंडी खरेदी करण्याकरिता जाम या मार्केटमध्ये गेलो होतो. तर तिथं एक सुंदर भेंडी होती. आमचे शेतकरी आहे सुकळकरजी यांच्या जवळ मी भेंडीचे विकत होते. हे 50 रुपये किलोने विकत होते. मी बघितले हे 50 रुपये किलोनं का बरं विकत आहे, कारण बाजूच्या सगळ्या लोकांकडे जी भेंडी होती मोठ्या मुश्किलनं 25, 26, 27, 25 रुपयाला द्यायला तयार होते. पण यांचं म्हणणं होतं की साहेब माझी भेंडी 50 रुपये किलोने विकला चाललाय. तर मी बघितली त्या भेंडीमध्ये जी आहे ना त्याचा जो कलर आहे हा एकदम डार्क ग्रीन आहे. त्याच्यानंतर दुसरं बघितलं की हा जो कलर आहे हा सुद्धा हिरवा आहे. इतकी सुंदर 5 धारीची कोळी ताजेदार आणि एकदम ताजी भेंडी दिसत होती ही त्यांच्या दुकानामध्ये. त्यामुळे हे जे विकत होते हे 50 रुपये किलोनी ही भेंडी विकत होती. तर शेतकरी मित्रांनो, आज मी म्हणून ते भेंडी व्हेरायटी कशी आहे, खरंच चांगलं उत्पादन पण चांगलं आहे का हे बघण्याकरता आज मी यांच्या शेतात आलो. तर शेतात आल्यानंतर बघितलं तर त्यांनी मला सांगितलं की याचे आतापर्यंत 50 तोडे झाले. तर शेतकरी मित्रांनो बघा, 50 तोडे झालेलं आज हे जे झाड दिसते आहे, तर हा 50 तोडे झाड म्हणजे उत्पादन देऊन सुद्धा हे झाडाची हाईट जी आहे मोठ्या मुश्किलनं 2.5 ते 3 फुटाच्या आसपास आहे, म्हणजे कमरेच्या खाली आहे. आणि तुम्हाला माहित आहे की कमरेच्या खाली जर झाड असेल तर आपल्याला तोडायला सोपी जाते, कारण ते आपल्याला ते खाजवत नाही. जर उंच वाढलं तर आपल्याला असे हाताला सगळ्याची खाज येते, त्रास होतो आणि आपण भेंडी मजूर आपल्या शेतात भेंडी तोडायला का येण्याकरता कंटाळा करतात. तर ते सुद्धा हा याचा फायदा दिसतो. तर हे बघा, आता बघा सगळ्यात महत्वाचं मला खूप सुंदर दिसतंय की याला फुटवा सुद्धा सुंदर आलेला आहे. याला 3 फुटवे आलेला आहे आणि मेन स्टेम जे आहे हे आहे, म्हणजे एका भेंडीच्या दाण्यापासून यांना 4 झाडं मिळालेली आहे. आणि एका झाडाला किती निघाले यांनी तर सांगितलं 50 तोडे झाले. पण आपण एक वेळा चेक करू 50 आहे का. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 आणि हे 28व. शेतकरी मित्रांनो, हे 28व याला भेंडी लागलेला आहे एका स्टेमला. तर माझ्या हिशोबाने त्याचप्रमाणे हे आजूला बाजूला असं 4 जर आपण 20-20 जर केलं तर जवळपास 80-85 भेंडी या झाडाने या शेतकऱ्याला दिलेली असेल. तर शेतकरी मित्रांनो, हे उत्पादनाला सुद्धा फार सुंदर झाड दिसते आहे, कारण आज एका झाडाला 80 भेंडी देणं म्हणजे आपलं विक्रमी उत्पादन वाढवणं आहे आणि भाव त्यांना चांगला मिळतोच आहे. तर बाकी जी खरी आणखी कमाल काय या भेंडीमध्ये आपण या शेतकऱ्याकडनं जाणून घ्या. दादा थोडी इकडे या.